कोणाला शब्द देऊ नका, ते शब्द पाळलेच जातील अशी काही खात्री नाही. संजीव परब त्याच्यामध्ये तुम्ही पण येता. केसरकर साहेबांना विचारल्याशिवाय कोणी कोणाला शब्द देऊ नका. बाजूला सचिन वालावकर माझ्याकडे बघताय. वेंगुर्ल्यामध्ये पण तसंच होणार, काळजी करू नका. मी शुभेच्छा दिल्या त्यांना. आज संध्याकाळी जाणार आहे, म्हणजे बोलवलं म्हणून जाणार आहे. त्यांनाही सांगितलं की तुम्ही एकदम चांगल्या वातावरणामध्ये सामंतसाहेब आपण ही निवडणूक काढू शकतो. उमेदवार आपल्याकडे सगळे ताकदीचे आलेले आहेत. आता जे कोण नवीन कुंपणावर उभे आहेत त्यांना कसं घ्यायचं, एकदा केसरकर साहेबांनी ठरवलं की त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं आणि कसं घ्यायचं आणि कधी घ्यायचं, की साहेब आपला हाऊसफुल होणार, हाऊसफुल होणार. मी तुम्हाला सांगतो, सर्वात जास्त इन्कमिंग कुठे चालू असेल तर ती शिवसेनेत चालू आहे. आणि जर केसरकर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला, बाकीचं पण सगळं घेऊन टाकलं, काहीच ठेवणार नाही. थोडं त्यांचं जे आहे ते त्यांच्याकडे राहील, बाकीचं जे कुंपणावर फिरते ते आपण घेणार. एवढं तुम्हाला आज 100% खात्रीलायक सांगतो.